होय, माझं गाव बदलत आहे. करजगाव. करजगावात चक्रधर स्वामींच्या मंदिरातून भक्तीची वाट तेवत असते. दरवर्षी यात्रोत्सवात विविध देवतांसोबतच चक्रधर स्वामींचाही जय जयकार होतो. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी करजगावकरांच्या राष्ट्रभक्तीला वंदन करून गावात विकास कामांचे कुदळ मारले आहेत. मंगेश दादांना इथं आम्हाला सभा मंडप दिला इथं आणि तलाठी ऑफिस दिले आणि रोडचे कामं केले, ब्लॉक बसवले, गावामध्ये सगळे कामं व्यवस्थित दिले. असे आमदार अजून पुढे बी पाहिजे ही आमची इच्छा आहे. करजगावकरांनी मागणी करावी आणि आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी ती पूर्ण करावी असे ऋणानुबंध येथे तयार झाले आहेत. करजगाव येथे सभा मंडप बांधकामासाठी रुपये 20 लाख खर्च करून काम पूर्ण झाले आहे. पालवे गुरुजींच्या शेतापासून ते प्रभाकर झिपरू यांच्या शेतापर्यंत रस्ता सुधारणा करण्यासाठी रुपये 10 लाख खर्चून काम पूर्ण झाले आहे. करजगाव शिवारातील 583 शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दुष्काळी अनुदान रुपये 1,13,87,000 जमा करण्यात आले आहेत, ज्यामुळे आर्थिक सहाय्य मिळाले आहे. करजगाव तांडा येथे रस्ता सुधारणा रुपये 7 लाख खर्चून पूर्ण करण्यात आले आहे. करजगाव ते शिंदी रस्ता सुधारणा करण्यासाठी 25 लाख मंजूर झाले असून काम प्रगतीपथावर आहे. करजगाव येथे तलाठी कार्यालय बांधण्यासाठी रुपये 15 लाख मंजूर आहेत आणि हे काम प्रगतीपथावर आहे, ज्यामुळे गावात प्रशासकीय सुविधा अधिक सुलभ होतील. करजगाव येथील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी गिरणा धरणावरून 18 गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना 75 कोटी रुपये मंजूर असून हे काम प्रगतीपथावर आहे. या माध्यमातून करजगाव गावाची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार आहे. दादांनी एवढे भारी कामं दिले आम्हाला, असं एक बी आमदारांनी दिलेलं नाही आजपर्यंत. सभा मंडप दिला, त्याच्यानंतर रोडचे कामं दिले, तलाठी ऑफिस दिलं, पूर्ण करजगावचा चांगला विकास केला वा. आणि असे आमदार कधीच होणार नाही. गोरगरिबांना घेऊन चालणारे आमदार आहे आमचे. दादांनी लोकांना रायगडाला नेलं, आपल्या पंढरपूरला नेलं, भरपूर दादांनी म्हणजे दादाचं एवढं सहकार्य असा एक बी असा आमदार होऊन नाही गेला. स्वतःचा खर्च करून रायगडाला, पंढरपूरला पहिला आमदार पाहिलेला आहे मी या महाराष्ट्रामध्ये. करजगाव ते रोहिणी रेल्वे स्टेशन रस्ता सुधारणा करण्यासाठी 3,74,00,000 रुपये, घोडेगाव शिंदी फाटा ते करजगाव ते तळेगाव रेल्वे स्टेशन रस्ता सुधारण्यासाठी 6,33,00,000 रुपये, घोडेगाव ते करजगाव रस्ता सुधारण्यासाठी 22 लाख रुपये, तसेच करजगाव येथे सिमेंट रस्ता किंवा पेवर ब्लॉक बसवण्यासाठी 15 लाख रुपये, दलित वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुधारणा 10 लाख रुपये आणि करजगाव तांडा रस्ता काँक्रिटीकरणासाठी 10 लाख रुपये, तसेच मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसवण्यासाठी 8 लाख रुपये मंजूर असून लवकरच ही कामे मार्गी लागणार आहेत. संकटात मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश अशी अनुभूती सर्व 40 गाव तालुक्यातील जनतेला आली आहे. म्हणूनच या शेतकरी पुत्राला पुन्हा विधानसभेत पाठवण्याचा निर्धार करजगावच्या जनतेने केला आहे. म्हणूनच गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेश दादा आमदार फिरसे. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेश दादा शेतकरी पुत्र. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेश